माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण या प्रकारची कलाकृती करायला शिकणार आहोत. तर यासाठी लागणारे जे मोती आहे, पांढरे आहे, जांभळे घेतले आहे आणि हे बारीक मोती आहे. तर याच्या साईजवरून लक्षात येईल तुमच्या हे खूप बारीक मोती आहे. त्यानंतर हे जे मोती दोन आहेत हे 5 नंबरचे आहेत आणि याचा नंबर मला माहीत नाही. एकदम बारीक मोती आहे. नंतर हा टुंगूस धागा घेतलेला आहे, कात्री घेतली आहे आणि सुई घेतलेली आहे. सुई ही 7 नंबरची आहे आणि दोरा शेवटी दोऱ्याला गाठ बांधून घेतलेली आहे. आणि आपला टुंगूस धागा जो आहे तो 30 नंबरचा आहे. तर आपण स्टेप बाय स्टेप या कलाकृतीला सुरुवात करू. इथे आता 2 बारीक मोती घेतलेले आहे. याच्यावरून लक्षात येते असेल साईजच्या, हे एकदम बारीक आहेत. नंतर हे 2 पांढरे, 2 जांभळे, 2 पांढरे, हे सगळे जे आहे हे 5 नंबर आहे. आता या सर्व मोत्यातून आपण दोरा काढून घेऊ. या 8 मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत. आणि आता सर्व मोत्यातून दोरा काढला आणि या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेऊ. आणि ह्या 2 पांढऱ्या मोत्यातूनही दोरा काढू. सुरुवातच महत्त्वाची आहे. बाकी ह्या कलाकृतीमध्ये करायसारखं काम वेगळं असं काही नाही आहे. तर आता परत इथे 2 जांभळे मोती, 2 पांढरे मोती, 2 हे बारीक मोती, असे 6 मोती घेणार आहोत. 6 मोती घेतले आहे. 2 जांभळे, 2 पांढरे आणि 2 हे बारीक मोती. आणि या पांढऱ्या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेऊ. त्यानंतर या 2 मोत्यातून आणि या 2 पांढऱ्या मोत्यातून आपण या 4 मोत्यातून दोरा काढून घेऊ. तर पहिले या 2 जांभळ्या मोत्यातून दोरा काढला आणि 2 पांढऱ्या मोत्यातूनही दोरा काढला. या दोन्ही मोत्यातून दोरा काढून आपण इथे आलो. 2 बारीक मोती, 2 पांढरे मोती आणि हे 5 नंबरचे आहेत आणि जांभळे मोती. तर आता 2 बारीक मोती आणि हे 5 नंबरचे पांढरे आणि जांभळे, आणि या पांढऱ्या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत. त्यानंतर या 2 बारीक मोत्यातून आणि या 2 पांढऱ्या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत. या बारीक मोत्यातून दोरा काढला. त्यानंतर या पांढऱ्या मोत्यातूनही दोरा काढला. आणि आता इथे आपण 2 जांभळे मोती, 2 पांढरे मोती, दोन्ही 5 नंबरचे, आणि हे 2 बारीक मोती, असे 6 मोती घेणार आहोत. 6 मोती घेतले. हे दोन्ही 5-5 नंबरचे आहेत, जांभळा आणि पांढरा, आणि हे बारीक मोती आहे. आणि या 2 पांढऱ्या मोत्यातून दोरा काढणार आहे. आणि त्यानंतर या 2 जांभळ्या मोत्यातून आणि ह्या 2 पांढऱ्या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत. या 2 जांभळ्या मोत्यातून काढला आणि या 2 पांढऱ्या मोत्यातून. तर अशा रीतीने आता आपल्याला हे जे आहे हे 21 तयार करायचे आहे. 1 2 3 4 21 करा तयार. त्याला गोलाकार येईल. आणि 22वां जे राहील ते आपल्याला जोडायचा उपयोग करू, जेणेकरून त्याला हा आकार येईल. तर एक करून दाखवतो मी, बाकी मग पुढचे कराल. आता 6 मोती घेतले, बारीक मोती, आणि हे 2 पांढरे आणि 2 जांभळे, हे 5 नंबरचे आहे. आणि या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत. त्यानंतर या 2 बारीक मोत्यातून आणि या 2 पांढऱ्या मोत्यातून आपण दोरा काढून घेऊ. या 2 बारीक मोत्यातून दोरा काढला. आणि याच्यासाठीच घेताना दोरा जो आहे
हा 30 नंबरचा घ्यायचा आहे, कारण जर जाड दोरा असेल तर तो त्याच्यातून पास होत नाही. तर आता राहिलेले तुम्हाला जसं सांगितलं 21 करा आणि 22वा जे आहे ते आपण त्याला जोडायचा उपयोग करू. आता आपण हे जे आहे हे असे 1 2 3 असे करून हे 21 केलेले आहे. तर आता आपल्याला याला जोडायचं आहे. तर जोडताना आता आपला दोराही या इथून निघालेला आहे. या पांढऱ्या मोत्यातून आपण 2 मोती घेणार आहोत. हे 2 मोती घेतले जांभळे आणि या पांढऱ्या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत. आणि आता 2 बारीक मोती घेणार आहोत. 2 बारीक मोती घेतलेले आहे आणि या पांढऱ्या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत. या 2 पांढऱ्या मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत आणि दोरा ओढून घ्यायचा आहे. आणि आता यानंतर दोरा जो आहे, आता हे जे आउटर जे आहेत मोती, बाहेरचे मोती जे आहेत त्याच्यातून आपल्याला दोरा फिरवून घ्यायचा आहे. तर आता राहिलेला दोरा आतमध्ये फिरवून घ्या. अशा रीतीने आता हे दोरा आपण आतमध्ये ओवून घेतलेला आहे. कट करून घेऊ आणि आपली कलाकृती आता पूर्ण झालेली आहे. तर ही कलाकृती छान दिसते एकदम. तुम्हाला जर ही कलाकृती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.